त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून माझे आभार मानले पाहिजेत, हे त्यांच्या लक्षात आलं पाहिजे। 15 वर्ष मंत्री होते, 15 वर्ष स्वतः मंत्री होते, 30 वर्ष शिवसेनेमध्ये नेता म्हणून काम करत होते। काय उपटली बोलायला आहे ना, मला सुद्धा येतं कधीतरी रस्त्यात समोरासमोर या, कशा भाषेत मला बोलता येतं ना, कोणीही वाचवायला राहणार नाही एवढं लक्षात ठेवा। रवी चव्हाण आहे, रवी चव्हाण सारखं उत्तर देऊ शकतो, परंतु युती धर्म पाळतोय याचा अर्थ असा नाही की कोणीही काही बोलेल आणि काम ऐकून घेऊ, होणार नाही असं, एवढं लक्षात ठेवा। तोंड सांभाळून बोलायचं, तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा। दादा, नवीन गाणं आपण आज लॉन्च झालेलं आहे, नवीन गाणं आपण आज लॉन्च केलेलं आहे, काय सांगाल त्याबद्दल? एकंदरीत पाहिलं गेलं या ठिकाणी संतप्त असं तर रवींद्र चव्हाण हे संतापले आहेत रामदास कदम यांच्यावर, कारण रामदास कदमांनी रवींद्र चव्हाणांवर टीका केली होती। समोरासमोर या, मलाही त्याच भाषेत बोलता येतं असं आव्हान रवींद्र चव्हाणांनी दिलंय। सोबतच रामदास कदम अडाणी माणूस असल्याची टीका सुद्धा रवींद्र चव्हाणांनी केलेली आहे।